येस तर चला बघूया आता मार्केटला आपल्याला कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा, निफ्टीमध्ये आता जे लेवल आपण ड्रॉ केलं होतं ह्याच्या आधीच्या प्रिडिक्शनमध्ये, त्या लेवलला ते चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने वर्किंग करत आहात. पण बऱ्याच वेळा तुम्हाला ट्रेड घेतल्यानंतर बऱ्याच वेळा स्टॉप लॉस हिट झालेला असं दिसून येत असेल. तर त्यासाठी आपण काय केलंय, जसं आपल्या निफ्टीची लिक्विडिटी चेंज झाली, जसं व्हॉल्यूम चेंज झाला, तसं आपण पण त्याचा टाइम फ्रेम चेंज केला. कारण काही ना काहीतरी अपडेटेशन करणं खूप गरजेचं आहे. जसं आपण निफ्टीचा टाइम फ्रेम आता आपण 15 मिनिटं घेणार आहोत. निफ्टीच्या 15 मिनिटं टाइम फ्रेमनुसार ह्या सगळ्या आता लेवल्स आहेत. म्हणजे आपल्याला उद्यापासून निफ्टीचं टाइम फ्रेम 15 मिनिटं ठेवायचं आहे. आणि जे पण आपण ट्रेड घेणार आहे ते पूर्ण 15 मिनिटावर घेणार आहे. जे पण तुम्ही ट्रेडिंग कराल ते पूर्ण 15 मिनिटावर करा. ओके. तर एक्झॅक्टली बघा, ह्या लेवल सगळ्या आपण ड्रॉ केल्या आहेत. तर ह्या लेवलच्या नुसार आपल्याला उद्या चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करायचं आहे. ऑलरेडी पुटला ब्रेक केलाय, पुटला हे टार्गेट राहील. एक्झॅक्टली बघा, मी इथे लेवल आपलं ड्रॉ होते आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं की त्यांना पुटला सॉरी इथं पुटला ब्रेक केलाय आणि आपल्याला इथून पुटला येईल मोठी रॅली किंवा आपलं टार्गेट अचीव्ह करून देईल. गॅप डाऊन ओपन झाला आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या कॅन्डल आपलं टार्गेट अचीव्ह करून दिलेलं आहे. जसं ऑलरेडी परवाचं प्रिडिक्शन होतं आणि कालचं आणि दोघांचं पण आज आपलं टार्गेट अचीव्ह करून दिलेलं आहे. सगळ्यात सपोर्ट झोन 24,154 राहणार आहे. इथून जर मार्केट जर सपोर्ट घेतला तर इथून अपसाईडला रॅली होऊ शकता, इथून पण अपसाईडची रॅली होऊ शकता. सगळ्यात स्ट्रॉंग नाव ही झोन, म्हणजे इथून चांगल्या पद्धतीने मुवमेंट येऊ शकता. समजून चला, ह्याला पण सस्टेन न करता तुमचा जर स्टॉप लॉस केला तर इथं पुटला पण बेस्ट वे आहे. इथे एक छोटंसं पुटला तुम्हाला टार्गेट पण मिळून जातं. तुम्ही एक छोट्या टार्गेटनं जरी पोझिशन तुमच्या क्लोजिंग करून परत तिथे खाली ब्रेकला पुटला एंट्री घेतला तरी पण चालू शकते. ओके. ह्या सगळ्या एंट्रीचा हे सगळ्या गोष्टी झाल्या निफ्टीच्या. त्यानंतर बँक निफ्टी. आता ह्या बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर बँक निफ्टीमधल्या पण लेवल ऑलरेडी आपण 15 मिनिटं ठेवल्यात आणि 15 मिनिटालाच आपण फोकस करतोय. 15 मिनिटानुसार पण जरासं ह्याच्यामध्ये पण जरासं अप साईडच्या आणि डाऊन साईडच्या रॅलीज असं म्हणजे फेलियर आणि सक्सेस या दोन्ही गोष्टी सेम होत आहेत. रिझन असा आहे की हा डिसेंबरचा एंडिंग आहे आणि डिसेंबरचा एंडिंग असल्यामुळे बाहेरच्या देशामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विकेंड्स असतात. आपल्या इकडचे बरेच जण बाहेर जातात, तिकडचे आपल्या इथे बरेच येतात. आपल्या इथे क्रिसमस पण चालू होत आहे आणि क्रिसमस चालू होत असल्यामुळं हे म्हणजे हा जो डिसेंबरचा एंडिंग आहे ह्याच्यामुळे व्हॉल्यूम मार्केटमध्ये कायच नसतो. त्यामुळे बऱ्याच वेळा कुठल्याही लेवलला ते न रिस्पेक्ट करता बऱ्याच वेळा ब्रेक दिलेलं दिसेल किंवा बऱ्याच वेळा तुम्ही एंट्री कराल, बऱ्याच वेळा त्याच्या अगेन्स्ट पण जाईल. सी घेतला तर पी होईल आणि पी घेतला तर सी होईल. ह्या गोष्टी ह्या महिन्यात जास्तीत जास्त होण्याचे चान्सेस आहेत. ऑलरेडी होत असतीलच. त्यामुळे एक तर तुम्ही फंड जर मोठा असेल तर जरासं सेफ ठेवा. ऑदर बाकीचे बरेच असे ट्रेडिंगचे सिस्टम्स आहेत. इक्विटीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करा किंवा तुम्हाला जर फोरेक्समध्ये जर रस असेल तर फोरेक्समध्ये ट्रेडिंग करा. आपण ऑलमोस्ट फ्रीमध्ये फोरेक्स म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आपण फ्रीमध्ये ऑफकोर्स शिकवतोय. तुम्हाला जर शिकायचं असेल तर आपल्या ऑफिसला मेसेज टाका. त्या तुम्हाला फ्रीमध्ये त्यांना गायडन्स वगैरे तुम्हाला फ्रीमध्ये टीच केलं जातं. पण ऑलरेडी ह्या महिन्यात ऑलरेडी व्हॉल्यूम नाही, त्यामुळे जास्त मोठा फंड किंवा जास्त मोठे अमाऊंट घेऊन ट्रेडिंगला उतरू नका. ओके. तर एक्झॅक्टली बघा, बँक निफ्टीमध्ये जो सपोर्ट झोन आहे तो सपोर्ट झोन ह्या ठिकाणी आहे. जरासं आपण लेवल थोडी जरासं चेंज करतोय आणि ही कुठला इथं आपण धरतोय. हा फक्त जरासं थोडंसं अपडेशन करायला राहिलं होतं माझं. तर बघा, हा जो एक बाईंग झोन आहे म्हणजे मार्केट 52,438 पासून आता पुलबॅक देऊ शकतं. आता मागाशी कुठली लेवल नाही, पण आता ह्या ठिकाणी एक तर लेवल अशा इथून पुलबॅक झालाय. इथून पण पुलबॅक होऊ शकतं. छोट्या वेळेने आपल्याला चांगलं पुलबॅक देऊ शकतं. तुम्ही 1:3 किंवा 1:4 घेऊन फक्त इथं छोटंसं प्रॉफिट बुक करा. पूर्ण टार्गेट होल्ड राहू नका. आणि जर पुटला बसायचं म्हटलं तर 52,343 खाली तुम्हाला पुटला बसायचं आहे. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या. तसंच आपण तुम्हाला मी सांगितलं की दररोजच्या दररोज तुम्हाला एक छोटासा स्टॉक्स देईन आणि त्या स्टॉक्समध्ये चांगल्या पण तुमची एंट्री आणि एक्झिट आपण करू शकतो. तर एक्झॅक्टली बघा, वेदांत हा स्टॉक्स ह्या वेदांतानं ऑलरेडी आपल्याला एक 3दा एंट्री दिली आणि त्या तिन्हीच्या एंट्रीमध्ये फर्स्ट एंट्री इथं झाली. फर्स्ट एंट्रीमध्ये एक 2 ते 3% आपल्याला रिटर्न दिले. त्या दिवशी चांगल्या पद्धतीने आउटपुट देऊन अप साईडला क्लोजिंग पण झालं. दुसऱ्या दिवशी जसं वर जाईल म्हणलं आणि तसं वर जाण्याच्या हिशोबाने 507 टच करून वर गेलं. दुसरी एंट्री पण बेस्ट बसली. फक्त तिसऱ्या एंट्रीमध्ये जरासं आपल्याला फॉल दाखवला. ती ह्या ठिकाणी वरती होती. ते जरासं 2-5 मिनिटं आपण ड्रॉ केलता. एक्झॅक्टली चौथी आणि आजची जी आपली एंट्री होती ती 5वी एंट्री. म्हणजे आपण वेदांताला जाता आपण 5 पद्धतीने एंट्री घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये 3 सक्सेस झाल्यात, 1 फेल गेलाय आणि एक आज आज जर तुम्ही बघितलं तर 507 पासून तो स्टॉक्स 503 ला गेला. अजून तुम्हाला मी इथे त्याचा स्टॉप लॉस सांगितलेला नाही. आता हा स्टॉक्सनं जरी डाऊन साईडला जरी म्हणजे क्लोजिंग केला असेल तर अजून मार्केटमध्ये व्हॉल्यूम आहे की हा स्टॉक्स परत पुलबॅक देऊ शकतो. ऑलरेडी हा एक झोन होता, तिथून सेलर्स ऍक्टिव्ह होतात आणि तसं सेलर्स ऑलरेडी ऍक्टिव्ह झाल्यात. पण हे सेलर्स कंटिन्यू राहणार का नाही
हे आपल्याला उद्याच्या मार्केटवरून डिपेंड आहे. मग समजून चला जर उद्या जर गॅपवर चुकून जर झालं तर मग परत बाईंग झोनला आल्यासारखं आहे. परत 507 ला चांगली एंट्री होऊ शकते. जर गॅप डाऊन झालं तर मग हा स्टॉक्स आपल्याला एकतर नुकसानदायक पण ठरू शकतो. माझ्या हिशोबाने तसं होणार नाही. फ्लॅट ओपन झाला तर थोडंसं तुम्ही 502 किंवा 503 दरम्यान क्लोजिंग जरी केलं तर चालेल. किंवा तुम्ही एक उद्याचं एक दुपार किंवा पण थांबला सर किंवा उद्याचा पूर्ण दिवस जर एक नुसता व्ह्यू म्हणून थांबला चालेल. फक्त याच्यामध्ये काय करा, आपण बघा 507 पासून 519 म्हणजे 13 ते 14 पर्यंत आपण टार्गेट होतो. मग 13 ते 14 पर्यंत जसं आपण टार्गेट घेतो तसं स्टॉप लॉस पण कमी असणं गरजेचं आहे. मग 107 मधनं 7 घ्या. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला क्लोजिंग करायचं 500च्या आसपास. जर उद्या जर 500च्या खाली जर ते स्टॉक्स येत असेल तर तुम्हाला तिथं क्लोजिंग केलं तर बेस्ट होऊन जाईल. किंवा बाईंग बघा ह्या झोनला आल्या 498.50 हा 498.50 ला जर तुम्ही स्टॉप लॉस लावून ठेवला आणि इथं क्लोज केला तरी पण चालू शकतं. उद्यासाठी आपण कुठलाही स्टॉक्स घेणार नाही. उद्या आपण जस्ट मार्केटला वॉच करणार आहे. मार्केट एका ठिकाणी सपोर्ट घेणार आहे की नाही एवढंच फक्त बघत राहणार आहे. सपोर्ट घेत असेल तर मग आपण कुठे एंट्री घ्यायचं, कुठला स्टॉक घ्यायची उद्याच्या पिढीमध्ये बघायचं. ओके. अशाच पिढींसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.